तू ठरवूनच निघाली होतीस ना की अभिमानला मारायचं म्हणून. निघताना पेट्रोल सुद्धा घेऊन गेली होतीस. फोनही केला होतास तू, isn't it? काय म्हणाली होतीस तू? मी काही म्हणाले नव्हते. असं कसं होऊ शकतं? सेल नंबर तुझा, आवाजही तुझा. Come on, stop lying. अभिमान तिथे पोहोचायच्या आधीच तू पोहोचलीस. तो तिथे पोहोचल्यानंतर मागून त्याच्या डोक्यावर तू प्रहार केलास. तो बेशुद्ध होऊन पडला. त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून. स्टॉप लाइंग विक्रांत. खोटं बोलू नकोस. खोटी कथा रचतोयस तू. स्टॉप लाइंग. खोट्या कथेत खरे पुरावे कुठून आले सुलेखा? ओके, असं समजूया मी खोटं बोलतोय. खरं काय तू सांग? क्रम जुळत नाहीये का शब्द सुचत नाहीयेत? मुळात मी अभिमानचा पत्ता शोधत नव्हतेच. हो, मग कोण शोधत होतं? आदिनाथ शास्त्री. What? हो, म्हणजे तोच आला होता माझ्याकडे. त्याला अभिमानचा पत्ता हवा होता म्हणून. इनफॅक्ट आम्ही दोघं बरेच दिवस एकत्रही राहत होतो. तोच जायचा अभिचा पत्ता शोधायला. मग अचानक एक दिवस आधी निघून गेला, मला न सांगता. त्यानंतर मग त्याची आणि माझी कधी भेटच झाली नाही परत. कदाचित तू नाही, कदाचित नाही, असंच झालं असेल. म्हणजे आधी अभिमानला शोधत किंवा त्याला भेटायला म्हणून आणि रागाच्या भरात आय मीन आदिनी. आणि मला खरंच कळत नाही हे कसं सांगावं, पण या सगळ्यातनं तुम्हाला जो काही अर्थ काढायचा असेल तो तुम्ही काढू शकता इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. प्रिया, मी विक्रांत बोलतो. मी तुम्हालाच फोन करत होते. प्रिया, मला एक सांग, मध्यंतरी तुझ्या दादाचा आणि सुलेखाचा किती कॉन्टॅक्ट होता? का? प्रश्न विचारू नकोस, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे प्लीज. मध्यंतरी म्हणजे? म्हणजे गेल्या 3-4 महिन्यात? माहित नाही, कारण दादा बरेच दिवस बाहेरच होता. कुठे? माहित नाही. बरं, तिथून आल्यानंतर त्या दोघांमध्ये किती कॉन्टॅक्ट होता? कारण कुसुमात त्याने ते नोटीस केलं होतं. आर यू शुअर प्रिया? हो, पण का तुम्ही एवढे सगळे प्रश्न का विचारताय मला? सुलेखा काही बोलली का? हॅलो विक्रांत. तसं जर असेल तर
प्रिया, I'll call you back. Bye. हॅलो, पण फक्त एक गैरसमज आणि मुळासकट उखडली गेली नात्यांची पाळंमुळं. शुभ्रा ती एक नांदी होती, शास्त्री घराण्याच्या अस्ताची. खिळखिळे होत गेले मग नात्यांमधले बंध. आणि आता तसंच काही घडणार आहे. जे घडलं ते का घडलं, कुणामुळे, कशामुळे, त्याचे संदर्भ आज जोडण्यात काहीच अर्थ उरला नाही. मी तेव्हा प्रयत्न करून सुद्धा शास्त्री घराण्याचा अंत रोखू शकले नाही. प्रयत्न करून सुद्धा त्यांना एकमेकांशी बांधून ठेवू शकले नाही. पण आता इतिहासाची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही. तुझा जन्म ज्यासाठी झालाय ती गोष्ट का विसरतेस तू? घटना डोळ्यासमोर भूतकाळ बोलू लागले आहेत आणि तरीही का मुकी झालीस तू? पार्वतीच्या शक्तीचं अस्तित्व तू आहेस शुभ्रा. तूच दुर्बळ झालीस तर मग त्या बळाचं काय होणार? तुझी दुर्बलता समोरच्या घातक शक्तीला ती बलवान आहे असा समज करून देते. हाच समज खोडून काढायचा. एक नाही, पुढले 7 जन्म लक्षात राहील अशी समज द्यायची आहे त्यांना. वेळ आली आहे शुभ्रा, तयार हो. सुलेखाला अटक झाल्याचं दुःख पूनमला झालं असेल, मला नाही. उलट मला तर भीतीच वाटते. कसली भीती मामा? हेच, गेल्या वेळेसारखे यावेळीही तिची सुटका होईल याची. नाही मामा, यावेळी असं काहीही होणार नाही. आजपर्यंत तिच्या वागण्याचा कुणीही अंदाज बांधू शकलेला नाही ना. तिने स्वतःला तिच्या वागण्याचा अंदाज दिलाय. पण ती पोलीस स्टेशनमध्ये, तिच्या वागण्याला आणि तिच्या कारस्थानांना काळ, वेळ आणि स्थळ याची बंधनं नसतात प्रिया. म्हणजे ती काय करेल असं वाटतंय तुम्हाला? काहीही. जी मुलगी पाहता पाहता आपल्या आईला मृत्यूच्या दारात उभं करते, ती मुलगी काय करू शकते हा प्रश्न व्यर्थ आहे. तिच्या आड येणारा एकतर बाजूला होतो किंवा राहतच नाही. त्याशिवाय ती स्वस्थच बसू शकत नाही. तुला जर वाटत असेल की सुलेखाला अटक झाली म्हणजे सगळं संपलं, तर तसं नाहीये. नवीन काहीतरी सुरू होणार हे नक्की. म्हणजे सुलेखावर आलेला आळ तिने कधीच स्वतःवर घेतला नाही. तिच्यावरचा पाप, आरोप नेहमीच ती दुसऱ्यावर ढकलत आली. लहानपणापासूनची सवय आहे तिची. पण मामा, इथे पुरावे हातात आहेत. पुरावे? पुराव्यांसकट माणसांना संपवणं हे सहज जमतं तिला.
आणि संपवता आलं नाही तर त्याच पुराव्यांनी गुन्हेगार नसलेल्याला गुन्हेगार ठरवते ती. जोपर्यंत ती कोर्टात उभी राहत नाही आणि तिला शिक्षा होत नाही तोपर्यंत तिला काहीही शक्य आहे, मग ते कितीही असंभव असलं तरी. नवीन काहीतरी सुरू होणार हे नक्की. सुलेखावर आलेला आळ तिने कधीच स्वतःवर घेतला नाही. मध्यंतरी तुझ्या दादाचा आणि सुलेखाचा किती कॉन्टॅक्ट होता? सुलेखा काही बोलली का? प्रश्न विचारू नकोस, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दे प्लीज. वेलकम इन्स्पेक्टर विक्रांत भोसले. अभिनंदन. थँक्यू. आनंद झाला तुम्हाला इथे पुन्हा बघून. तुम्ही तर काय राव वरून सूत्र हलवली म्हटल्यावर काय प्रश्नच नाही ना. ते ऐकून मी आनंद झाला मला. आता मजा येणार आहे बघा. एकाच पोस्टला 2-2 इन्स्पेक्टर. वा. एकत्र काम करायला मलाही आवडेल वचलवार. पण मला आवडणार नाही. म्हणजे काय भोसले, हुद्दा सेम, जबाबदाऱ्या बी सेम, पण कर्तव्य दोघांची बी वेगवेगळीच आहेत. मी समजलो नाही. भोसले, आम्ही फक्त कायद्याच्या नजरेनं बघतो. कायद्यातून नात्यांच्या फायद्याकडे नाही बघत आम्ही. पोलिसांकडे मदतीसाठी आलेला प्रत्येक माणूस हा पोलिसांचा नातेवाईक असतो वचलवार, नाही का? आणि माझ्या नातेवाईकांसाठी मी एक पोलीस म्हणून जे काही केलंय त्याचा जबाब मी वरिष्ठांना दिलेला आहे. सो त्या बाबतीत आपण फार वाद न घालता आपल्या उद्देशासाठी काम केलं तर जास्ती बरोबर, नाही का? करूया ना, जरूर करूयात. एकमेकांच्या बरोबर काम करूयात. खांद्याला खांदा लावून काम करूयात. या नव्या नात्यासाठी, वर्दीच्या नात्यासाठी. नाती मलाही जपता येतात वचलवार, पण तुम्ही तुमच्या युनिफॉर्मशी असलेलं नातं व्यवस्थितपणे जपलं नाही आहेत. म्हणजे मी जायच्या आधी 3 केसेस होत्या तुमच्याकडे वचलवार, पण चौकशी पलीकडे काहीही निष्पन्न झालेलं नाहीये. तुम्ही तरी येऊन काय केलंय भोसले? नीट डोळे उघडून बघा वचलवार. अभिमान हत्या प्रकरणी प्रमुख आरोपी गजाळे 3 दिवसात. नुसती चौकशी म्हणू नका भोसले. एक महत्वाचा पुरावा सापडलाय मला. एक मोबाईल फोन. मालक सापडला? नाही सापडला. रजिस्ट्रेशन कोणाच्या नावावर आहे वचलवार? माझ्याच. लय हुशार आहे फोनचा मालक. लय हुशार आहे. थँक्यू. हा, मोबाईल मिळवल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. प्रमुख आरोपी गजाळ आहेच. एक स्ट्रॉंग पुरावा जर मिळाला तर त्याच्यावरचे आरोप सिद्ध करू शकतो आपण. मोबाईल. थँक्यू. हां, बोल शुभ्रा. आदिनाथ, काय झालंय? कुठे काय काय झालंय? मी मस्करी करत नाहीये.
गेले काही दिवस मी बघतेय तुम्ही गप्प गप्प आहात, कुणाशी धड बोलत नाही. कुणी काय विचारलं तर प्रश्नाचं उत्तरही देत नाही. तुमचं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय. आणि हे असं असताना मी स्वस्थ बसू शकेन का? शुभ्रा, तुम्हाला माहितीये मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि मला काही सांगू शकत नाही म्हणून वाड्यावर निघून गेलात ना. आदिनाथ, अगं असं काही नाहीये. मग कसं आहे? अशी कुठली गोष्ट जी तुम्ही मला सांगू शकत नाही? ऑफिसमध्ये काही झालंय का? बाबा काही म्हणाले का? शुभ्रा, तसं काही असतं तर मी तुझ्यापासून लपवलं असतं का? याचा अर्थ तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. सुलेखाविषयी काय आहे का? हे बघ शुभ्रा, सुलेखाविषयी काही असतं तर म्हणजे त्याचं मी कशाला काय वाटून घेऊ? तोच प्रश्न पडलाय मला. सुलेखाच्या अटकेची बातमी कळल्यापासून तुम्ही अस्वस्थ आहात. सतत कसला ना कसला तरी विचार करत असता. कसलं एवढं दडपण आहे तुमच्या मनावर? हे बघ शुभ्रा, तू मनात कुठलीही शंका बाळगू नकोस. हे सांगावं लागतंय तुम्हाला? तुमच्याविषयी माझ्या मनात कधी शंका येईल का? पण तुमच्या मनातले प्रश्न तुमचं मन पोखरताना मी नाही पाहू शकत. लग्न ही गोष्ट विश्वासावर आधारलेली असते आणि अशाच वेळी जर आपण एकमेकांवर विश्वास नाही दाखवला तर कदाचित मी तुमचे सगळे प्रश्न नाही सोडवू शकणार, पण निदान मदत तरी करेन. जे काही प्रश्न असतील ते आपण सोडवू, दोघांनी मिळून. सांगेन, सगळं सांगेन. मला थोडा वेळ दे. मी तुमच्या फोनची वाट पाहते. तुम्ही शांतपणे विचार करा. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतील. आणि नाहीच मिळाली तर मी आहेच. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा आदिनाथ, मी तुमच्या बरोबर नेहमीच होते, आहे आणि सदैव राहीन. कान कैसे ह्या शंकेला नाही जराही थारा. नियतीचा हा खेळ संभव तरीही अद्भुत तो सारा. आदिनाथा, आजोबा, अरे कशाला पुन्हा तोच तोच विचार करतोयस? झालं गेलं, गंगेला मिळालं. हे आजोबा, मी आता विचार करतोय की हे बघ, तू इथे विचार करून काय साध्य होणार आहे? केव्हाचा बुद्धिबळ खेळायला बसल्यासारखा बसलायस. तुला विचारच करायचा असेल ना तर मी तुला खाद्य देतो.
बघ हा. जाऊ दे ना आजोबा, माझा मूड नाही आहे. मूड नाही. लहानपणी बर का हा तुझा परवलीचा शब्द असायचा, माझा मूड नाही. आणि मग एखाद्या गोष्टीत रमलास, तल्लीनता लागली की बाकी सगळं विसरून जायचास. आजोबा बर का आदिनाथ पंत, मला काही दिवसांपूर्वी एक स्वप्न पडलं. मी काय बघितलं, आपल्याला ज्या 3 पानांपैकी 1 पान मिळत नव्हतं ना, ते तुला सापडलं. शुभ्राही बरोबर होती. सापडलं? हो, अरे आपल्या समोर होतं ते. आपण जिथे बसलोय ना तिथेच समोर. पण ते नेमकं कुठे हे तू मला स्वप्नात सांगितलं नाहीस. तेवढ्यात विष्णू आला आणि मला त्याने उठवलं. आजोबा हे स्वप्न म्हणजे याचा आपण अर्थ लावू शकतो? तू शोधलास तर लागू शकेल. चला मग करूया सुरुवात. शोधूया ना, काढा ते पान कुठे. आता कुठे गेला मूड? आजोबा तुम्ही विषय जसा काढलाय, मी काय म्हणतो आजोबा, तुम्ही या वाड्याची कुंडली का नाही म्हणत? म्हणजे अशी मांडता येत असेल तर. आणि भविष्य वर्तवून टाका ना की आपल्याला खजिना कधी सापडणार, मग तेव्हाच शोधूया आपण. आपल्या भविष्यात आता काय लिहून ठेवलंय काय माहिती. जाऊ दे, चला शोधूया आपण. कसं आहे ना आजोबा, आपणच आपलं नशीब घडवतो आणि बिघडवतो सुद्धा. अगदी खरं बोललास. मालक, काय रे आला? मालक, बाहेर पोलीस आलेत. बघा, यश तुम्ही? आदिनाथ शास्त्री, तुम्हाला माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. कशाला? चौकशीसाठी. कसली चौकशी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस स्टेशनला मिळतील. पण तुम्ही येताय की जबरदस्ती घेऊन जाऊ? आधी 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 तू 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 काळजी करू नकोस. आधी 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 तू काही केलेलं नाहीस. तू घाबरू नकोस. आधी आधी आधी